अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. सुविचार. रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्याचा, रंग बघण्याचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा. अगदी थोडक्यात. धुलीवंदन साजरी अवश्य करा, परंतु आपला रंग हा चांगल्या प्रकारे असावे आणि आपल्या बघण्याचा रंगही चांगला असावा, हेतू हा चांगला असावा. उल्हासाचा अर्थात संपूर्ण ह्या सुविचाराचा अर्थ हा आहे की आपण सण उत्सव ह्याच्यासाठी साजरे करत असतात की आपण एकापणे राहा आणि एक संघटित राहा, याकरता आपण सर्व काही सण साजरे करत असतो. त्यासाठी तुम्ही रंग हा प्रेमाचा आणि स्नेहाचा रंग आणि नात्याचा रंग, तसेच बघण्याचा रंग, हर्षाचा रंग, रंग उल्हासाचा. त्याचा अर्थ आहे की प्रेमाने वागा, प्रेमाने राहा आणि ज्यांचं काही दुखत असेल त्याला सांत्वन करा, त्यांचं सांत्वन करा, बोलून त्याला चांगल्या प्रकारे त्याच्याशी बातचीत करा, संवाद करा. आजच्या काळात हा तर संवादाचा विषय हरपलेला आहे, तेव्हा संवाद परिसंवाद याची स्पर्धा नक्की ठेवलेलीच पाहिजे. यावर 1 घंटा विवेचन असावं असं मला वाटतंय. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. इथेच थांबतो. जाता जाता मला बोलावंसं असं वाटतंय की रंग बघण्याचा आपला रंग एवढा तीक्ष्ण असला पाहिजे की आपल्या पाण्यात समोरच्याला आनंद वाटला पाहिजे. उल्हास हा चांगल्या गोष्टीचा उल्हास असला पाहिजे. स्नेह म्हणजे आपुलकी ही भावना आजकाल लुप्त होत चालली आहे. माणुसकी तर विसरत चालली आहे. म्हणून ही जर टिकवायची असेल तर एक संघटित व्हा आणि अन्यायाविरुद्ध लढाई करा. अन्यायाविरुद्ध लढा, उठा आणि संघटित व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत असत त्यांच्या मूक नायक मध्ये, उठा, संघर्ष करा. आता तुम्ही संघर्ष केल्याशिवाय आणि अन्यायाविरुद्ध लढाई केल्याशिवाय काहीही मिळू शकत नाही. म्हणून आता आधुनिक काळात ही गरज आहे. एक संघटित व्हा, एकोप्याने राहा, तेव्हाच आपले प्रश्न सुटतील खऱ्या अर्थाने. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोच झालेला आहे. आता इथेच हा व्हिडिओ मी स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय जिजाऊ, जय जवान, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम. माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ इतका शेअर झाला पाहिजे की 1 लाखापर्यंत गेला पाहिजे. इथेच थांबतो. श्री गुरुदेव दत्त.